श्री गणेशाय नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्री इष्टदेवताभ्यो नमः। श्री मातृदेवताभ्यो नमः। श्री पितृदेवताभ्यो सकल देवताभ्यो नमः। श्री ग्राम देवताभ्यो नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव। सर्वकार्येषु सर्वदा। सरस्वती महाभागे विद्ये कमललोचनी विश्वरूपे विशालाक्षी विद्यां देहि नमोऽस्तुते। अखण्डमण्डलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम्। राधा मेरी स्वामिनी मैं राधे जुको जन्म जन्म मोहे दीजियो श्री वृंदावन प्रथम ही गुरु को शीश नवाओ। परिचय ध्यान लगाओ। राम सिया राम जय जय राम। राम सिया राम जय जय राम। दशरथ निरतिहारी मंगल भवन अमंगलहारी प्रभु सुदशरथ अजर बिहारी। राम सिया राम जय जय राम। राम सिया राम जय जय राम। प्रथम ही गुरु को शीश नमाओ। हरिचर
चरणों में ध्यान लगाओ। मंगल भवन अमंगल हारी, प्रभु सुदशरथ अजीर बिहारी। मनोजवं मारुततुल्य वेगं, जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं। वातात्मजं वानरयूतमुख्यं, श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। आइए हनुमत विराजिए, कथा करूं मत्यंगार। प्रेम सहित गाथी धरी, पधारिए पवन कुमार। सियावर रामचंद्र की जय। उमापति महादेव की जय। पवन सुत हनुमान की जय। बोलो रे भाई सब संतन की जय। जय श्री गजानन, जय श्री गजानन, जय श्री गजानन। श्री गजानन भगवान की जय। लाल की जय। ईश्वर भगवान की जय। गिरिजी महाराज की जय। गिरिजी महाराज की जय। की जय की जय। अपने अपने माता पिता की जय। आनंद की जय। अखिल कोटी ब्रह्मांड नायक, आनंद कंद सच्चिदानंद घन, रुक्मिणी प्राण संजीवन भगवान पंढरीश परमात्मा, मुक्त कैवल्य तेजोनिधी कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती माऊली महावैष्णव ज्ञानोबाराय, अखिल विश्वाला सुशोभित करणारे वैराग्य राजरसी तत्व प्राप्त संत, तुकोपनिषदकार पंचम वेद निर्माते जगद्गुरु तुकोबाराय, वंदनीय राष्ट्रसंत जनार्दन स्वामी महाराज, सद्गुरु गंगागिरीजी महाराज, सद्गुरु नारायणगिरीजी महाराज, जिव्हेश्वर भगवान आदी करून सर्व सकल संत महंत भगवंत यांच्या चरणारविंदी साष्टांग प्रणामपणे पाच नमन दंडवत. हिंदवी स्वराज्याचे जाणते राजे, क्षत्रिय कुलावतंस राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने शौर्याने वीरगाथेने पावनपुनीत झालेली ही महाराष्ट्रभूमी, याच महाराष्ट्रभूमीत वसलेल्या आपल्या येवला नगरीत असलेल्या बुरुड नगरीमध्ये बुरुड गल्लीमध्ये स्थित असणाऱ्या रिद्धी सिद्धी गणेश मंदिराच्या पुनर्प्राण प्रतिष्ठेच्या निमित्ताने सर्वच स्वकुळ साळी समाज बांधव सर्वांनी एकत्र येऊन सर्वांच्या एकत्रित सहकार्याने एकत्रित नियोजनाने आपल्या सगळ्यांची श्रद्धा विश्वास भाव भगवान परमात्म्याच्या चरणारविंदी वाढावा, भगवान गणेशांची भक्ती महती महात्म्य आपल्याला समजावं आणि याच भक्तीच्या माध्यमातून आपल्याबरोबर आपल्या समाज बांधवांचं आपल्या समाजाचं सर्वच सद्भाविकांचं कल्याण हो या अनुषंगानं सर्वांनी एकत्रित येऊन करविले जाणारे किंवा राबविले जाणारे प्रयत्न म्हणजे कथा कीर्तन आणि पारायण सोहळे. आणि याच पारमार्थिक प्रयत्नाला पारमार्थिक स्वरूपानं प्राप्त झालेलं यश म्हणजेच गेल्या 5 दिवसापासून सुरू असणारा श्री गणेश महापुराण कथा ज्ञान यज्ञ सोहळा.
त्या अंतर्गत गेल्या 4 दिवस आपण सुंदर अशा प्रकारे गजानन भगवंताने सृष्टीच्या विस्ताराच्या अनुषंगाने आणि सृष्टी विस्तार होत असताना अनेक असणारे राजे असतील, असुर असतील, सर्वांच्या हिताच्या अनुषंगाने, कल्याणाच्या अनुषंगाने जे जे अवतार घेतले आणि अवतार कार्य संपादन करून भक्तांवरती कशी कृपा केली आणि दुष्टांचा कसा संहार केला, अशा अनेक कथा आपण उपासना खंड इथपर्यंत बघितल्या. आता आजपासून चालू होतोय गणेश पुराणाचा क्रीडाखंड. या क्रीडाखंडाच्या अंतर्गत भगवान गणेशांनी महोत्कट रूपानं अवतार घेतला आणि हा असणारा अवतार काल सुरुवातीला जी कथा मी बोललो, देवांतक आणि नरांतक त्यांच्या उद्धाराच्या अनुषंगानं हा असणारा अवतार. म्हणून आजच्या असणाऱ्या कथासत्रात प्रवेश करण्यापूर्वी, क्रीडाखंड प्रारंभ करण्यापूर्वी ज्या गजाननाची कथा आपण श्रवण करणार आहोत, त्या गजाननाचं सुंदर आणि मोठ्या प्रेमानं आपण सर्वांनी भजन करूया. श्री गजानना गणराया लंबोदरा, 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 श्री गजानना गणराया लंबोदरा. गजानना जय 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 गजानना, ओ श्री गजानना जय जय गजानना, श्री गजानना जय 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 गजानना, श्री गजानना 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 गणराया लंबोदरा, श्री गजानना गणराया लंबोदरा, श्री गजानना गणराया लंबोदरा, श्री गजानना गणराया लंबोदरा.
भगवंताच्या कृपेने साधुसंतांच्या आशीर्वादाने पुण्यपावन आपली असणारी येवला नगरी आणि या असणाऱ्या येवला नगरीमध्ये सर्व स्वकुळ साळे बांधवांनी एकत्र येऊन भगवान गणेशांची कथा आपल्याला श्रवण करता यावी याकरिता सुंदर अशा प्रकारे हा असणारा गणेश महापुराण ज्ञानयज्ञ कथा याचं असणारं आयोजन केलं आणि या असणाऱ्या आयोजनाच्या माध्यमातून आपणा सर्वांना श्री गणेश महापुराण कथा या ठिकाणी श्रवण करायला भेटत आहे. भगवंतानं हा असणारा देह त्याची सेवा करण्यासाठी भजन पूजन करण्यासाठी दिला. आपण काल बघितलं देवे दिला देह भजना गोमटा कोया झाला प्रसाद
कारण दुर्लभ असा मनुष्य देह प्राप्त झाल्याच्या नंतर या असणाऱ्या देहाने आपण काय केलं पाहिजे हे आपल्याला आपली संस्कृती आणि आपली पुराण शिकवतात. जी गोष्ट आपल्याला प्राप्त झाली त्या गोष्टीचा असणारा विनियोग उपयोग ज्या कामासाठी आहे त्याच कामासाठी जर झाला तर जीवनाचं त्या ठिकाणी सार्थक आहे. प्राप्त असणारी गोष्ट ज्या कामासाठी आहे त्याच्यासाठी न त्याचा विनियोग करता इतर गोष्टींमध्ये त्याचा विनियोग जर केला तर त्याला काही अर्थ राहत नाही. म्हणून देवानं आपल्याला दिलेला हा नरदेह भजना पूजना करता दिलेला आहे आणि अगदी त्याच अनुषंगानं भजन पूजन कथा कीर्तन पारायण व्रतवैकल्य या सगळ्या गोष्टींच्या माध्यमातून आपल्या जीवनामधली भक्ती वाढत असते. आपली 7 दिवसाची कथा श्रवण करून होईल तेवढं गणेश पुराण गणेश महात्म्य गणेश कथा आपल्या कानावरती पडणार आहे. कथा नुसती श्रवण करायची नसते, कथा ही अंतरंगात उतरवायची असते. श्रवण आपण घरी बसूनही करू शकतो. पण त्या श्रवणाच्या माध्यमातून मनन घडणं महत्वाचं आहे, चिंतन घडणं महत्वाचं आहे. मनन चिंतन काहीच नसेल किंवा श्रवण केलेली कथा जर जीवनात उतरत नसेल त्याला काही अर्थ नाही. कथा असेल कीर्तन असेल प्रवचन असेल श्रवण केल्याच्या नंतर अंतरंगात उतरणं महत्वाचं आहे. आणि कथा श्रवण करून देखील आपल्यात जर काहीच परिवर्तन होत नसेल तर कुठेतरी आपला मार्ग चुकतोय. जसं विशिष्ट एखादी साधना आपल्याला करायला सांगितली, जसं भगवान महादेवांच्या पिंडीवरती पाणी वाहणं, अर्धी परिक्रमा, टाळी वाजून ओम नमः शिवाय म्हणून त्या ठिकाणी बाहेर जाणं, या साधनेच्या माध्यमातून काहीतरी फलश्रुती सांगितलेली आहे. ती साधना जेवढ्या दिवस सांगितली तेवढ्या दिवस करून देखील आपल्याला काहीच आउटपुट भेटत नसेल किंवा जे साध्य प्राप्त करण्यासाठी आपण ती भक्ती ती साधना करत आहोत ते साध्य आपल्याला जर प्राप्त होत नसेल तर समजून घ्यायचं हे करत असताना आपलं काहीतरी चुकतं. विशिष्ट एखादा रोग झाला, रोग झाल्याच्या नंतर आजार झाल्याच्या नंतर आपण डॉक्टरकडे जातो. डॉक्टरकडून आपल्याला त्या ठिकाणी गोळ्या औषधं इंजेक्शन वगैरे सगळं काही भेटतं. गोळ्या औषधं घरी दिल्याच्या नंतर ते घेण्यासाठी आपल्याला काही नियम सांगितले जातात आणि आपण ती गोळ्या औषधं जर त्या नियमानं नाही घेतले तर दवाखाना करून देखील आपला आजार जाणार नाही. कोणती गोळी जेवणाच्या आधी आहे, कोणती गोळी जेवणाच्या नंतर आहे, कोणता आजार झाल्यावर थंड पाणी प्यायचं, कोणता आजार झाल्यावर गरम पाणी प्यायचं, कोणती गोळी 2 टाइम आहे, कोणती गोळी 3 टाइम आहे, हे सगळं नियमन सांगितलेलं आहे. का एकदाच आपण सगळ्या गोळ्या आणल्या की लगेच मिक्सर मध्ये मिक्स करायच्या, लगेच थांबवून घ्यायच्या आणि एकखटी सगळं औषध पिऊन घ्यायचं, एकदाच औषध घ्यायचं आणि एकदाच बरं व्हायचं असं करून जमेल असं नाही. त्याच्याकरता काहीतरी नियम सांगितलेला आहे. म्हणून कुठलीही साधना असो, कुठलीही भक्ती असो, ती करत असताना सदोष पद्धतीनं जर ती घडली तर ज्या साध्यासाठी आपण ती भक्ती करत असतो ते साध्य आपल्याला प्राप्त होत नाही, इच्छित इप्सित आपल्याला प्राप्त होत नाही. काही काही म्हणतात ना, मी एवढे ग्रंथ वाचले, तेवढे ग्रंथ वाचले, अमुक पारायण केलं, तमुक पारायण केलं. नुसता तुम्ही ग्रंथ घेऊन वाचणं याला फक्त आकलन होण्यासाठी किंवा ज्ञान होण्यासाठी वाचणं असं समजलं जातं. ग्रंथ वाचणं वेगळं आणि त्याचं पारायण करणं वेगळं. वाचण्यासाठी नियम नाही, फक्त सुचिरभूत होऊन कधी तुम्ही आसनावरती बसून कधीही वाचू शकता. पण पारायण जर करायचं असेल तर त्या पारायणाकरता विशिष्ट नियम असतात. आसन असेल, जागा असेल, देवाचं अधिष्ठान मांडणं असेल,
त्या अधिष्ठानाच्या समोर ते असणारं पारायण घडत असतं. गणेश पुराण असेल, देवी भागवत असेल, श्रीमद भागवत असेल, शिव महापुराण असेल, कुठलंही पुराण, त्या पुराणाची असणारी जी फलश्रुती आहे ती फलश्रुती प्राप्त करून घेण्याकरता पारायणाचे जे नियम सांगितले त्या नियमाला अनुसरून ते पारायण घडणं गरजेचं आहे. आता काल परवा 16 सोमवाराचं व्रत सोडलं गेलं, पूर्ण झाले त्यांचे 16 सोमवार म्हणून. नुसते सोमवारी उपवास करायचा एवढाच नियम आहे का? विशिष्ट नियमावली त्याच्यासाठी दिलेली आहे. त्या नियमानं ते व्रत जर झालं तर त्याच्या माध्यमातून जी काही फलश्रुती आपल्याला प्राप्त होणार आहे ती भेटणार आहे. ह्या सगळ्या फलश्रुती प्राप्त करण्याकरता जीवनामध्ये ही भक्ती करत असताना, साधना करत असताना आपली असणारी श्रद्धा, आपला असणारा भाव, या गोष्टीला त्या ठिकाणी महत्व आहे. आणि भाव जर नसेल काहीच उपयोग नाही. मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव, मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव. देव शान, देव शान, देव शान पावायचा नाही, नाही नाही. देव बाजारचा भाजीपाला नाही, देव बाजारचा भाजीपाला नाही, नाही. देव बाजारचा भाजीपाला नाही. देव बाजारचा भाजीपाला आजच बाजार झाला आपला. म्हणून भक्ती करत असताना, भजन करत असताना भाव महत्वाचा आहे. भाव जर नसेल, तुम्ही कोणतीही भक्ती करत असा, पारायण करत असा, व्रत वैकल्य करत असा, तुम्ही जर त्या ठिकाणी अमुक ठिकाणी ऐकलं किंवा अमुक कोणीतरी सांगितलं, त्यांनी सांगितलं म्हणून ट्रायल घेण्यासाठी जर करत असाल, बघू बरं त्यांनी सांगितलं करून बघू काय होतं नेमकं, ट्रायल जर तुम्ही घेत असाल तर मग तुमच्या अगोदर भगवंत तुमची ट्रायल घे. याला ट्रायल व्हर्जनवरच जाऊ द्या, नाही याला तिथीवर सुद्धा उतरायला नको. भक्तियुक्त अंतःकरणानं ते घडणं गरजेचं आहे. म्हणून कथा श्रवण करत असताना मनपूर्वक चित्त देऊन श्रवण झाले पाहिजे. कारण तुम्ही कितीही त्या ठिकाणी कथा श्रवण केली, नवे नवे वेगवेगळ्या तीर्थांना गेले, पण हे सगळं करत असताना चित्त जर थाऱ्यावर नसेल, चित्त जर जाग्यावरती नसेल, त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी, एवढं सगळं फिरून सुद्धा चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. चित्त नसेल तर सगळं काही व्यर्थ आहे. तुका म्हणे चित्त कैराने निर्मल, हे गोनी गोपाल तुका म्हणे चित्त, तुका म्हणे चित्त कैराने निर्मल, हे गोनी गोपाल
दक्षानं आपल्या चित्तात येऊन राहावं असं जर वाटत असेल, त्याच्याकरता चित्त निर्मळ करणं गरजेचं आहे. मग काही म्हणतील, मग आपल्या अंतःकरणात देव नाही का? देव सगळ्या घटाघटामध्ये व्यापलेला आहे. सर्वाघटी राम देहादेही एक, सूर्यप्रकाशक सहस्र रश्मी, किंवा विठ्ठल जळी स्थळी भरला, रिता ठाव नाही उरला, आजिम्या दृष्टीने पाहिला विठ्ठलची विठ्ठल. सर्वत्र तो भगवान परमात्मा व्यापलेला आहे. पण अमूर्त रूपानं, आपण ज्याला काय म्हणतो अदृश्य शक्ती जी म्हणतो आपण, त्या रूपानं, पण आपल्या अंतःकरणात तो प्रकट व्हावा असं जर वाटत असेल, चित्तामध्ये प्रकट व्हावा असं जर वाटत असेल, त्याच्याकरता चित्त देऊन त्या ठिकाणी भक्ती होणं गरजेचं आहे. भगवान परमात्मा अगोदर येऊन आपल्या चित्तामध्ये डोकावून बघतो, याच्या चित्तामध्ये विकार आहे की विकार बाहेर काढले गेलेले आहेत. अंतःकरणामध्ये भगवंताची भक्ती जर भरली गेली, विकार जर बाहेर काढले, तर भगवंत आतमध्ये प्रवेश करतो. तुका म्हणे देह भरिला विठ्ठले, पण केव्हा? काम क्रोध केले घर रीते. त्यांना एकदा याच्यातून बाहेर काढलं की मग त्या ठिकाणी देवाचं अधिष्ठान निर्माण होतं. म्हणून या अधिष्ठानाकरता, ही भक्ती रुजवण्याकरता भगवंताची कथा श्रवण करणं गरजेचं आहे. एक कीर्तन किंवा एक प्रवचन लक्ष देऊन श्रद्धापूर्वक अंतःकरणाने जर आपण श्रवण केलं, तर आपल्या आयुष्यातील कमीत कमी एक दोष गेलाच पाहिजे. पूर्ण वाक्य लक्षात ठेवा बरं का. एक कीर्तन, एक प्रवचन किंवा एक कथासत्र श्रद्धायुक्त अंतःकरणाने लक्षपूर्वक जर श्रवण केलं, तर आपल्या आयुष्यातील एक दोष गेलाच पाहिजे. आणि असं श्रवण करत 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 आपले दोष जर निघून जात असतील, तर आपलं असणारं जीवन पातक रहित निर्माण होईल, दोषरहित होईल. आणि दोषरहित आपलं असणारं कर्म ज्या वेळेस असेल, त्यावेळेस कुठल्याही प्रकारचे असणारे प्रारब्धाचे भोग आपल्याला त्या ठिकाणी पीडा देऊ शकणार नाही. या पीडेपासून वाचण्यासाठी, भक्ती करण्यासाठी ही भगवंताची असणारी कथा आहे. म्हणून या असणाऱ्या कथेच्या अंतर्गत काल सुंदर अशा प्रकारे आपण शिवचरित्र आणि सतीचरित्र बघितलं. सृष्टीची निर्मिती होत असताना दक्षाला प्रजापतीपद प्राप्त झालं. त्याचा स्वागत समारंभ ठेवला. समारंभामध्ये महादेव त्या ठिकाणी स्वागतासाठी उभे राहिले नाहीत, म्हणून दक्षाला राग आला. दक्षानं महादेवाला शाप दिला, यज्ञाचा भाग मिळणार नाही. इकडे नंदीला राग आला, माझ्या भगवंताला शाप दिला, माझ्या आराध्याला शाप दिला. इकडे कोणीतरी बसा बरं, कार्य करते. एक दोघ जण कोणीतरी बसा, कारण फारच मोठा ना विक्षेप होतोय. बरोबर बोलिए गजानन जी महाराज की जय. श्रद्धायुक्त अंतःकरणाने श्रवण करणं गरजेचं आहे. त्याच्याकरता विक्षेप जर होता, दक्षाला शाप मिळाला. माझ्या आराध्याला बोलतो, जा तुला बकऱ्याचं मुडदं बसेल. तिकडनं लगेच भृगुजी महाराज उठले. माझ्या यजमानाला शाप दिला, जा तुला शाप देतो. शंकराचे गणित पुढे पाखंडी होती. पुन्हा नंदीनं शाप दिला, आम्हाला शाप दिला. तुम्ही सगळे ब्राह्मण लोक श्रीमंत व्हाल, पैसा कमवाल, पण कायम त्यासाठी तुम्हाला कर्मकांड, असाच हात तुमचा राहील, असा शाप दिला. जाणकार मंडळी पुढे आले, समजावून सांगितलं, ही स्वागत सभा आहे की शाप सभा आहे. आणि मग सगळे थांबले. नंतर पुन्हा भगवान महादेवाच्या अनुषंगानं बदल्याची भावना या ठिकाणी दक्षाच्या मनात होती, म्हणून पुन्हा एक यज्ञ ठेवला. त्या यज्ञासाठी भगवान महादेवाला आमंत्रण दिलं नाही. सती गेली. सतीला त्या ठिकाणी अदवा तदवा बोलणे ऐकू आले. नवे नवी पतीच्या बद्दल नको नको ते ऐकून घ्यावं लागलं, म्हणून सतीनं आपला असणारा देह त्याग केला. यज्ञकुंडामध्ये आपला असणारा देह समर्पित केला. तिथपर्यंत आपला कालचा असणारा कथाभाग होता. यज्ञकुंडामध्ये सतीनं आपला देह समर्पित केला, परंतु त्यानंतर गणांच्या माध्यमातून भगवान महादेवांना समजलं, जटा आपण त्या ठिकाणी वीरभद्राची उत्पत्ती झाली आणि वीरभद्राने संपूर्ण यज्ञाचा विध्वंस करून टाकला. दक्षाचं मुंडकं मस्तक त्या ठिकाणी उडवून दिलं. आता यज्ञ बंद पडला आणि चालू असणारा यज्ञ बंद होऊ नये. आणि बंद होणं म्हणजे फार मोठा अपशकुन आहे.
आणि त्यातल्या त्यात संपूर्ण सृष्टीचं महत्वाचं पद ज्याच्याकडे दिलं तो असणारा दक्ष, आणि त्या दक्षाच्या अनुषंगानं त्याचा असणारा यज्ञ बंद पडला, म्हणून सगळ्यांकरताच त्या ठिकाणी मोठा अपशकुन होणार आहे. म्हणून यज्ञ पूर्ण झाला पाहिजे म्हणून सर्व देवी देवतांनी महादेवाची मनधरणी केली, भजन केलं, महादेवालाही शांत केलं आणि बकऱ्याचं मुंडकं बसवून त्या ठिकाणी दक्षाला जिवंत केलं. इथपर्यंत कथाभाग. हा कथाभाग रामायण कथेमध्ये पण येतो, देवी भागवतात पण येतो, श्रीमद भागवतात पण येतो. पण यातील काही महत्वाच्या घडामोडी, महत्वाच्या गोष्टी अशा आहेत. ज्या बकऱ्याचं मुंडकं बसवलं होतं, मुंडकं तर इकडं बसलं, धड तिकडं राहिलं. ते बकरू, ते मेष ज्या मेंढपाळाचं होतं, तो ते असणारं धड घेऊन भगवान महादेवाकडे गेला. हे देवा, तुमचं कार्य तर सफल झालं, तुम्हाला जे काही कार्य करायचं होतं ते सफल झालं. त्या बाळाला मांडीव घ्या बरं कोणीतरी. कारण छोटे मुलं गोड असतात, सगळ्यांचं लक्ष त्यांच्याकडेच जातं, पण इथं आपलं लक्ष इकडे लागलं पाहिजे. गजानना गजानना पार्वती नंदन गजानना 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 पार्वती नंदन गजानना पार्वती नंदन गजानना आलिया भोगासी असावे सादर, गजाननावरी भार घालवली, समयाशी सादर व्हावी, देव ठेवील तैसे. सगळे प्रमाण बसूनच घ्यायचे. आता इथे बसत जरी नसेल तरी बळच आता बसवायचं. नाईला जे शेवटी कसं गल्ली आहे, येण्या जाण्याचा मार्ग आहे, आणि एवढ्या प्रतिकूल वातावरणात सुद्धा तुम्ही बसता आणि एक चित्त देऊन ऐकता, हे पण तेवढं महत्वाचं आहे. शांत वातावरण असताना दिवा कुणी पण लावेल, पण वावटळीत दिवा लावणं किती कठीण आहे. सारखं येणं जाणं, चित्ताची विक्षिप्तता म्हणजे ही वावटळच आहे. या वावटळीत आपण लक्ष देऊन कथा श्रवण करतो म्हणजे वावटळीत दिवा लावणं आहे. आणि आपलेही मानावे तेवढे आधार थोडेच आहे. कुठं चालू होती आपली कथा? म्हणजे सतीचरित्र चालू होतं, पण विषय कुठं चालू होता? हा, बकर. ते असणारं बकरू घेऊन तो असणारा मेंढपाळ भगवान महादेवांकडे गेला. देवा, तुमचं कार्य तर सिद्ध झालं, ठीक आहे, परंतु माझ्या बकऱ्यानं, माझ्या मेषानं असा काय अपराध केला होता की त्याला प्राणाला मुकावं लागलं? याची भरपाई कोण करणार? त्यावेळेस भगवान म्हणतात, काय तुला भरपाई काय पाहिजे ते सांग. म्हणजे काही नाही, माझी एक इच्छा आहे, तेवढी फक्त तुम्ही पूर्ण करा. ठीक आहे, काय इच्छा आहे तुझी सांग. काही नाही म्हणे, देवा तुम्ही माझ्या कुळामध्ये जन्माला या, माझ्या कुळामध्ये जन्माला येऊन तुमच्या पूजेचा मान मलाच पाहिजे, आमच्याच कुळाला पाहिजे. आमचा नैवेद्य किंवा आमची पूजा झाल्याशिवाय तुमची पूजा पूर्ण झाली नाही पाहिजे. वीरभद्रानं हे सगळं कार्य केलं म्हणून महादेवाकडे तो मेंढपाळ गेला होता, तो मेषपालक गेला होता आणि महादेवाला सगळं सांगून, वीरभद्राच्या माध्यमातून तुम्ही अवतार कार्य आमच्याकडे संपादन करा. आणि म्हणून भगवान महादेवांनी त्या असणाऱ्या मेंढपालकाकरता, मेषपालकाकरता एक अवतार घेतला. तो असणारा अवतार म्हणजे बिरोबा. आणि त्यांच्या असणाऱ्या पूजेचा मान त्या असणाऱ्या संपूर्ण धनगर समाजाला त्यांना दिला. म्हणजे भगवान परमात्म्यानं अनेक प्रकारे अवतार कार्य संपादन करून वेगवेगळ्या जाती धर्मातील, पंथातील सगळ्याच लोकांचं कसं कल्याण होईल या अनुषंगानं हे असणारं अवतार कार्य घेतलं. म्हणून बघा, बहुतांशी आपण बघतो बिरोबा मंदिर असेल तिथं वीरभद्र मंदिर असंही लिहिलेलं असतं. वास्तविक वीरभद्र आणि बिरोबा वेगळे बरं का. वीरभद्र कोणते?
भगवान महादेवाने जटा आपटून त्या यज्ञाच्या विध्वंसाकरता ज्यांची निर्मिती झाली, ज्यांचं अवतार कार्य झालं ते वीरभद्र म्हणजे भगवान शंकराचेच अंश. वीरभद्राच्या माध्यमातून ते कार्य घडलं होतं, म्हणून पुन्हा वीरभद्राचा अंश म्हणून पुन्हा भगवान परमात्मा भगवान महादेवांनी बिरोबा म्हणून अवतार कार्य संपादन केलं आणि पुढचं असणारं कार्य केलं. इकडे सतीनं आपला असणारा देह त्या असणाऱ्या यज्ञकुंडामध्ये समर्पित केला होता. भगवान महादेव नंतर शांत झाले, परंतु आपली असणारी पत्नी तिनं देहत्याग केला. कुठेतरी मनाला त्या ठिकाणी शोक झाला, म्हणून त्या शोकभरात महादेवानं त्या यज्ञकुंडातून आपल्या असणाऱ्या पत्नीचा तो असणारा देह आपल्या हातावरती घेतला आणि शोक करत ब्रह्मांडामध्ये त्या ठिकाणी फिरू लागले. भगवान महादेवांचा हा असणारा शोक जर असाच सुरू राहिला तर कसं व्हायचं, म्हणून देवतांना काळजी पडली. सगळे देवता भगवान विष्णूंकडे गेले, त्यांची विनवणी केली आणि त्यांची विनवणी करून त्यांना सांगितलं यातून तुम्हीच काहीतरी मार्ग काढा. आणि मग भगवान विष्णूंनी आपलं असणारं चक्र त्या ठिकाणी पाठवलं. चक्राच्या माध्यमातून महादेवांच्या नकळत त्या असणाऱ्या देहाचे छोटे छोटे तुकडे त्या ठिकाणी केले आणि संपूर्ण ब्रह्मांडामध्ये ते असणारे तुकडे वेगवेगळ्या ठिकाणी पडले. आणि ज्या ज्या ठिकाणी सती मातेच्या देहाचे ते असणारे तुकडे पडले त्या त्या ठिकाणी सतीचे असणारे त्या ठिकाणी शक्तिपीठ तयार झाले. देवी भागवताच्या अनुषंगानं 51 शक्तिपीठ आहेत. सगळ्या पुराणांच्या गणनेनुसार जर बघितलं 108 शक्तिपीठ आहेत, पण प्रमुख मान्यता प्राप्त 51 शक्तिपीठ आहेत. हे शक्तिपीठ निर्माण झाल्याच्या नंतर सुद्धा भगवान महादेवांनी प्रत्येक शक्तिपीठाच्या रक्षणाकरता पुन्हा भैरवनाथ म्हणून अवतार घेतला आणि तो भैरवनाथ प्रत्येक शक्तिपीठाच्या बाहेर त्या ठिकाणी त्या शक्तिपीठाचं रक्षण करतो. आता हे रक्षण करण्याची काय गरज? देवीचे हे असणारे शक्तिपीठ निर्माण झाल्याच्या नंतर असुरांनी काय केलं, ते अधिष्ठान पळवून पाताळात घेऊन जायचे. पाताळात गेल्याच्या नंतर अघोरी साधूंच्या माध्यमातून किंवा अघोरी विद्याच्या माध्यमातून त्या असणाऱ्या देवतेची सेवा करायची आणि ती साधना करून अघोरी विद्या प्राप्त करून घ्यायची. त्याच्या माध्यमातून पुन्हा सृष्टीमध्ये हाहाकार निर्माण व्हायचा आणि म्हणून त्या रक्षणाकरता भगवंतानं पुन्हा अवतार कार्य संपादन करून त्या असणाऱ्या अधिष्ठानाची रक्षण करण्याकरता भैरवनाथ म्हणून भगवंताचे अवतार झाले. म्हणून त्यापैकी 3.5 शक्तिपीठ आपल्या असणाऱ्या महाराष्ट्रामध्ये आहे. त्या दिवशी मी सांगितले. अशा पद्धतीनं सतीचा असणारा देह संपून त्या माध्यमातून वेगवेगळ्या शक्तिपीठांची निर्मिती झाली. आता सती मातेनं आपला असणारा देह त्याग का केला, त्याच्या पाठीमागे हे कारण आहे. कारणही आपल्या अगदी जवळूनच सुरू झालेलं आहे. आपल्या जवळ इथे आहे ना अनकई पर्वत. अनकई पर्वतावरती भगवान महादेव आणि सती माता अगस्ती ऋषींकडे रामायण श्रवण करण्याकरता यायचे. इथून रामायण श्रवण करत जात असताना हा असणारा पट्टा दंडकारण्य पट्टा आहे. याला पूर्वीचा फार मोठा पौराणिक इतिहास प्राप्त आहे. नुसता इतिहास वेगळा, नुसतं पुराण वेगळं बरं का. पौराणिक इतिहास प्राप्त आहे. इथून जाते वेळेस वनामध्ये प्रभू रामचंद्रजी आणि लक्ष्मणजी त्यांना त्या ठिकाणी दिसले. भगवान महादेवांचं भजन आणि कुणाला आराध्य मानतात काल मी सांगितलं. तिथून जात असताना माझे प्रभू वनामध्ये फिरतायत दिसलं, परंतु इला घेऊन जर गेलं तर हिच्या मनात कल्पविकल्प येतील, म्हणून कसं दर्शन करावं, जागेवरूनच जयकारा केला, प्रभू रामचंद्र भगवान की जय. सती माता म्हणते नेमकं तुम्ही कुणाचा जयकारा केला? म्हणे माझं अधिष्ठान, माझं आराध्य दैवत, त्यांचा जयकारा केला, त्यांचं स्मरण मी केलं. म्हणे असं कुठे आहे? म्हणे आहे इथे वनात आहे. सती मातेनं बघितलं, प्रभू रामचंद्र रावणानं सीता हरण केली म्हणून त्या असणाऱ्या वनामध्ये फिरत होते, सीतेचा शोध घेत होते, शोकही करत होते. पण हा सगळा दिखावा होता. सती मातेनं विचार केला, हे ज्या देवाला अधिष्ठान मानता, आपलं दैवत मानता, आणि ते असणारं दैवत पत्नी शोकासाठी विरहानं वनात फिरतंय, याची परीक्षाच घेतली पाहिजे म्हणून. सती माता महादेवाला म्हणते, मी जाऊ का, दर्शन घेऊन येऊ का? महादेव म्हटले ठीक आहे, जाऊन ये. सती माता गेल्या पण सती रूपानं नाही गेल्या, सीता रूपानं गेल्या. सीता रूपानं गेल्याच्या नंतर ज्या वेळेस सती माता समोर आल्या त्यावेळेस आता
आपली पत्नी नाही हे तर प्रभू रामचंद्रांना कळालं, समजलं. सतीमाता संबोधू शकत नाही. भगवान महादेवांना प्रभू रामचंद्र जे आराध्य मानतात, ते यांना आराध्य मानतात, हे त्यांना आराध्य मानतात. हे एकमेकाचे आराध्य कसे? हरिपाठ करणाऱ्यांना माहिती असेल, आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्रदायाचा मुख्य शिष्य. आदिनाथ महादेवाचे अवतार मच्छिंद्र, भगवान विष्णूंचे अवतार. मच्छिंद्राने बोध गोरक्षाशी केला, गोरक्ष वळला गहिनी प्रती. गोरक्षनाथ भगवान विष्णूंचे अवतार, परत गहिनीनाथ. ही असणारी परंपरा किंवा आदिनाथ उमा बीज प्रगटले, मच्छिंद्राला आदले सहज स्थिती, तिची प्रेममुद्रा गोरक्षा दिदली, पूर्ण कृपा केली गहिनीनाथा. ही जी परंपरा ज्ञानोबा रायांपर्यंत आहे, भगवान विष्णूंचा अवतार, महादेवाचा अवतार, विष्णूंचा अवतार, महादेवाचा अवतार, या माध्यमातून ते एकमेकाचे आराध्य आहेत. प्रभू रामचंद्रजी विचार करतायत, म्हणावं तरी काय? सीता तर म्हणू शकत नाही, सतीही म्हणू शकत नाही. मग विचार करून म्हटले, माते पिताजी कुठे आहेत म्हणे. सती माता जागेवर थंड झाली. शब्द पण तोलून मापून आले पाहिजे ना. आणि काही वेळेस माणसाला प्रश्न पडतो काय बोलावं. येतो माणसाला कधी कधी असा म्हणजे प्रश्न पडतो. एकदा संगमनेर भागामध्ये आमच्या एका मित्रांना दवाखाना टाकला आणि उद्घाटनासाठी तिथले असणारे नगरसेवक आणि परिसरात मला कार्यक्रम होता म्हणून बोलवलं. उद्घाटन वगैरे झालं, फीत वगैरे कापून झाली, मोठा मंडप दिलेला, रिसेप्शन सारखं मोठं असं त्या ठिकाणी सगळं नियोजन केलेलं, लाइटिंग केलेली, साऊंड सिस्टीम पण लावलेली, सुंदर अशा प्रकारे त्या ठिकाणी संगीत भजनाचाही कार्यक्रम चालू होता. फीत वगैरे कापली, उद्घाटन झालं आणि मला सांगितलं म्हणे, महाराज आता बोला काहीतरी. म्हटलं आता काय बोलावं. पुराण कथा असेल, पुराणाचा अभ्यास करून सांगता येईल, दशक्रिया असेल, श्राद्धविधी असेल, लग्न असेल, आशीर्वाद देता येईल, इतर कार्यामध्ये त्या कार्याच्या अनुषंगानं बोलता येईल. पण इथं दवाखाना टाकला आणि त्याच्या निमित्त काय बोलणार आणि काय शुभेच्छा देणार, सांगता येईल कुणाला, काय बोलता येईल. बरं तिथं जर मी असं प्रेम भावनेनं म्हटलो की आमचे मित्र अमुक अमुक यांनी सुंदर असा दवाखाना टाकला आणि मी भगवंताच्या चरणी अशी प्रार्थना करतो, यांचा असणारा दवाखाना खूप भरभराटीस येऊ. जाणकारांच्या आलं लगेच लक्षात. मी जर हा दवाखाना खूप भरभराटीस यावा असा जर आशीर्वाद दिला किंवा असं जर त्या ठिकाणी शुभेच्छा दिल्या, त्याचा अर्थ काय होतो, हा दवाखाना भरभराटीस यावं म्हणजे परिसरातील लोक ती का म्हणा पण तिथं करू शकत नाही ना. कधी कधी असं होतं, तुका म्हणे वाचा झाली कोणती, म्हणजे बोलता येत नाही, काही वेळेस प्रश्न पडतो. म्हणून भगवंतानं बरोबर प्रसंग अवधान साधून, माते पिताजी कुठे आहेत म्हणे. सती माता जागेवर थंड झाली. काही नाही म्हणे आहेत तिकडं. दर्शन वगैरे घेतलं, सती माता गेल्या. महादेवांनी विचारलं काही परीक्षा वगैरे घेतली काय म्हणे, नाही कचून परीक्षा लीननी गुसाई, कोणतीच परीक्षा नाही घेतली. सती माता खोटं बोलली. माझ्या आराध्याच्या दर्शनाला गेली आणि माझ्या आराध्यानं हिला माता म्हटलं, मग माझ्या अधिष्ठित अधिष्ठानाची ही जर माता असेल तर माझी पण माताच झाली. आता हिचा पत्नी म्हणून स्वीकार करू शकत नाही. आणि तिथून पुढे ज्यावेळेस सती माता महादेव कैलासावरती गेले त्यावेळेस सती मातेचं जे भगवान महादेवांच्या शेजारचं आसन होतं ते आसन महादेवांनी उचललं आणि समोर टाकलं. आता तू इथं बसलेली. सती मातेच्या लक्षात आलं आपली ती जी जागा होती ती जागा आता गेली, आपल्याला ही जागा मिळाली. मग सतीनं ठरवलं आता हा देह त्याग करावा लागेल आणि हा देह त्यागून पुन्हा दुसरा देह प्राप्त करून महादेवाची भक्ती करून पुन्हा महादेवाकडून आपल्याला आपलं स्थान प्राप्त करून घ्यावं लागेल. हे पहिलं कारण. आणि दुसरं कारण त्या असणाऱ्या यज्ञ मंडपामध्ये आपल्या पतीबद्दल आपलाच पिता आदवा तदवा बोलला म्हणून त्या ठिकाणी आपला असणारा देह संपवला. आणि याच सती मातेनं पुढे हिमालय आणि मैना माता यांच्या घरी अवतार कार्य संपादन केलं. सुंदर अशी कन्या त्यांच्या असणाऱ्या पूर्व पुण्याईमुळे त्यांना आदिमाया जगज्जननी त्यांच्या घरी अवताराला आली. जन्माचा मोठा आनंदानं त्या ठिकाणी सोहळा झाला. हळूहळू पार्वती माता त्या ठिकाणी मोठ्या होऊ लागल्या. पर्वताची कन्या म्हणून पार्वती तिचं असणारं नामकरण झालं. आणि लहानपणीच पार्वती मातेच्या दर्शनासाठी साधू संतांमध्ये ज्यांचं प्रामुख्यानं नाव घेतलं जातं असे नारद महर्षी सुंदर अशा त्यांच्या गोड भजनाच्या माध्यमातून त्या ठिकाणी नारद महर्षी पार्वती मातेच्या असणाऱ्या दर्शना करता येतात. नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण 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 श्रीमन्नारायण नारायण नारायण
जी महाराज की की जय पार्वती माता की जय. नारद महर्षींचं आगमन झालं. हिमालय आणि मैना माता सुंदर अशा प्रकारे यांनी नारद महर्षींचं असणारं स्वागत त्या ठिकाणी केलं. नारद महर्षींनी हिमालयाला सांगितलं, तुमच्याकडे साक्षात जगज्जननी आदिमाया जगदंबा माता अवताराला आली आहे. तिचं असणारं भविष्य देखील सांगितलं. बहुतांशी काही लोकांचा भविष्यावरती विश्वास नसतो म्हणण्यापेक्षा आपल्याला ते तसं अनुभवायला येतं म्हणून तसं वाटतं. आपलं पुराण, आपलं शास्त्र एवढं प्रगत आहे. मी सुरुवातीला बोललो, मला वाटतं पहिल्या की दुसऱ्या दिवशी, ज्योतिष शास्त्राच्या माध्यमातून आपली वेळ, काळ, तिथी, ठिकाण जर ॲक्युरेट असेल आणि ज्योतिष शास्त्राचा परिपूर्ण अभ्यास केलेला व्यक्ती जर असेल तर त्या व्यक्तीच्या माध्यमातून जन्मापासून मृत्यूपर्यंत सगळ्या घडामोडी आपल्याला कळतातच. फक्त समोरच्याचं गणित पक्क असणं गरजेचं आहे आणि आपल्या सगळ्या गोष्टी ॲक्युरेट असणं गरजेचं आहे. हे ॲक्युरेट असून पण यामध्ये एक 10-20% थोडंफार इकडं तिकडं होतं. कारण माणसाचा असणारा जन्म 3 वेळेस होतो. ज्या वेळेस मातेच्या उदरामध्ये पिंड स्थापन होतं तो पहिला जन्म. दुसरा असणारा जन्म मातेच्या उदरातून जेव्हा बाहेर येतो हा दुसरा असणारा जन्म. आणि तिसरा असणारा जन्म मातेच्या उदरातून बाहेर आल्याच्या नंतर बाळ आणि माता यांना जोडून ठेवणारी एक नाळ असते. ज्या नाळेच्या माध्यमातून त्या बालकाचं संपूर्ण भरण पोषण होत असतं ती असणारी नाळ. जोपर्यंत नाळ जोडलेली आहे तोपर्यंत आईशीच ते असणारं लेकरू चिकटलेलं आहे किंवा आईशीच त्याचा असणारा संबंध. म्हणजे ते वेगळं विलगीकरण झालेलं नाही, फक्त उदरातून बाहेर आलं. ज्यावेळेस नालछेदन होतं तो एकट्या असणाऱ्या व्यक्तीचा जन्म. बहुतांशी काहींचा जन्म झाल्या नालछेदन होतं. काहींचं विशिष्ट काही परिस्थिती असल्यामुळं किंवा क्रिटिकल अवस्था असल्यामुळं हे नालछेदन थोडंसं नंतर होतं. म्हणून या वेळा प्रमुख असणाऱ्या या वेळा महत्वाच्या आहेत आणि त्याच्यानुसार आपलं असणारं फ्युचर, आपलं असणारं भविष्य त्या ठिकाणी निघतं. नुसतं तारखेवरूनच निघतं असंही नाही. आपलं जे शरीर आहे ना, शरीरावरून सुद्धा आपले सगळे संकेत कळतात. अतिशय उंच कपाळाची व्यक्ती जर असेल तर भाग्यवान असते. उंच कपाळाची ज्या व्यक्तीला लवकरच टक्कल पडायला सुरुवात होते तर का भरत महाराज, ती व्यक्ती हुशार असते. लवकरच केस जायला लागतात, भले मग इथं टक्कल पडेना किंवा पूर्ण का पडेना. ज्या व्यक्तीचे पुढचे असणारे हे जे 2 दात आहेत इतर दातांपेक्षा जरा जास्त मोठे असतात. जेवढ्या जास्त प्रमाणात ते दात मोठे तेवढी ती व्यक्ती जास्त हुशार आणि विद्वान असते. पुढचे 2 दात आता घरी गेले वारसाला बघा आपले मोठे कसे. ज्या माता भगिनींच्या उजव्या अंगठ्यावरती इथं ही जी रेष आहे, ही रेष निर्माण होत असताना सरळ अशी रेष नसता, अशी सरळ जाऊन अशी, मग सरळ, पुन्हा अशी सरळ जाऊन अशी, अशी जाऊन मध्ये बरोबर इथं जर असं गव्हाचं चिन्ह निर्माण जर होत असेल पहिल्या आज की जय. जिव्हेश्वर भगवान की जय. जय श्री गजानन, जय जय श्री गजानन, जय जय श्री गजानन. आपला असणारा अंगठा सांगत होतो मी, बरोबर. अंगठ्याच्या इथे ही जी रेष आहे या रेषेच्या मध्यभागी इथं बरोबर जर गव्हाचं चिन्ह तयार होत असेल तर ती असणारी माता भगिनी स्वयंपाक करण्यामध्ये अतिशय निपुण असते. आता नका चेक करू, घरी गेले होता. त्या असणाऱ्या माता भगिनीला साक्षात अन्नपूर्णा माता प्रसन्न असते. तिनं स्वयंपाक केला तर जास्त वायाही जाणार नाही, जास्त शिल्लकही राहणार नाही आणि आलेले अतिथी असतील, पाहुणे असतील किंवा जे कोणी असतील ते नक्कीच तृप्त होऊन जाणार. म्हणजे ती सरळ रेष आहे. किती तिना जीव घालून करा आणि कसंही करा काहीच उपयोग होत नाही. स्वयंपाकावरून आठवलं म्हणून सांगतो. एका व्यक्तीनं विचारलं, महाराज
नेहमीच घरी किरकिर होती, व काय करावं, काही उपाय सांगा. स्वयंपाकावरून आठवलं म्हणून सांगतो बरं का. म्हटलं तुम्ही ड्युटी वगैरे करता की शेती काम करता? म्हणजे मी ड्युटीला असतो. म्हणलं बरं. आज संध्याकाळी घरी जाताना सुंदर अशा प्रकारे बायकोला काहीतरी गिफ्ट वगैरे घेऊन जायचं, खुश होईल अशा पद्धतीनं. आणि नुसतं गिफ्टनं ती खुश नाही होणार. काय करायचंय? गिफ्ट घेऊन जायचं आणि जेवण वगैरे झालं की जेवण झाल्याच्या नंतर त्या स्वयंपाकाचं खूप कौतुक करायचं. असं मी मोकळे मनानं त्याला सांगितलं. असं सांगितलं आणि त्यानं त्या पद्धतीनं एक साडी गजरा वगैरे घेऊन गेला. संध्याकाळी बायकोला ते सगळं बघून खुश झाली त्याची पत्नी. जेवायला बसली. जेवण वगैरे झालं. याला वाटलं आता पत्नीला जास्तच खुश करू आपण. यानं इतकं कौतुक केलं त्या स्वयंपाकाचं, इतकं कौतुक केलं. अरे काय भाजी झाली होती, काय टेस्ट होती, काय सांगू, आज मी नुसतं फार चाटून पुसून आणलं. म्हणजे हा मग रोज मा हातची गोड नाही लागली तुम्हाला. आज शेजारून आणली तर पा कशी चटक मटक. काही वेळेस असा प्रश्न पडतो मग माणसाला. म्हणून अशा माध्यमातून अन्नपूर्णा स्वयंपाक ते सांगत होतो. सरळ जर रेष असेल त्या माता भगिनीनं किती स्वयंपाक करू द्या, जास्त केला तर एक लई जास्त शिल्लक राहील, कमी केला तर अपूर्णच पडून जाईल. म्हणजे तिच्या माध्यमातून खाणारे जवळजवळ तृप्त नाहीच होणार असं समजून चला. पण जिच्या अंगठ्याला गव्हाचं त्या ठिकाणी चिन्ह आहे, तिच्याकडून बहुतांशी त्या ठिकाणी खाणारी व्यक्ती समाधानी होणार, तृप्त होणार. एकदम बुटकी व्यक्ती असेल, एकदम चालाक आणि हुशार, उंच व्यक्ती असेल, मध्यम मानाने रिलॅक्स स्वभाव. जेवढी जास्त तब्येतवाली व्यक्ती तेवढी थोडीशी थंड असते. म्हणजे कोणी मनावर घेऊ नका बरं का, हे जे आहे शास्त्रात ते सांगतोय मी. आपल्या असणाऱ्या शरीरावरून हे सगळ्या असणाऱ्या गोष्टी आपल्याला समजतात. ज्याच्या शरीरावरती एकदम काळे काळे आणि खूप घनदाट केस आहेत, हातावर असेल, पायावर असेल, आता हे पुरुषांच्या अनुषंगानं जास्त असतात. जास्त दाट आणि जास्त काळे कुळकुळीत जर केस असतील, समजून घ्यायचे त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये खूप कष्ट आणि खूप संघर्ष आहे. संघर्षमय जीवन असणार एकदम. आणि मुलगा असो किंवा मुलगी असो, त्याच्या हाताचे असणारे केस सोनेरी कलरचे जर असतील तर त्यांच्या असणाऱ्या भविष्यामध्ये राजयोग प्राप्त होणार असतो. म्हणून बघा काही काही ते केस काळे जरी असले तर सोनेरी करून घेतात. अशानं नाही येत बरं तो राजयोग. हे संकेत आहे त्या माध्यमातून. आपल्या अंगठ्या शेजारचं असणारं बोट जर अंगठ्यापेक्षा थोडंसं मोठं असेल तर ती व्यक्ती सगळ्यामध्ये त्या ठिकाणी पुढारलेली असते. आणि लेडीज जर असेल, सगळे नुसते मुठीतच. सगळ्यात महत्वाचं, अंगठ्या शेजारचं बोट जर जास्तच मोठं असेल तर ती बाई नवऱ्याला नुसती मुठीतच धरणार. सगळी सत्ता तिची. फक्त घरी गेल्यावर त्यांनाही दाखवा. तरीच मी म्हटलं असं का होतंय, असं नको त्यांनी म्हणायला. हे सगळे असणारे संकेत आहे. या संकेतावरून शरीराच्या सामुद्रिक चिन्हावरून आपलं असणारं भविष्य समजतं. थोडंसं वय वाढल्याच्या नंतर कपाळाला त्या ठिकाणी घड्या पडतात, आठ्या उमळतात. ह्या असणाऱ्या आठ्या इथपर्यंत आल्या पाहिजेत अशा नियमानं. याच्यापेक्षा जेवढ्या कमी असतील तेवढ्या तुलनेनं आपलं आयुष्य कमी असतं. इथपर्यंत जर असेल 50% तर समजून घ्यायचं या व्यक्तीचं असणारं आयुष्य साधारण 50 वर्षापर्यंत असेल. थोडंसं मोठं असेल 60, अजून थोडं मोठे 70, 80, 90 इथपर्यंत असेल, 100, त्याच्याही पेक्षा मोठं इथपर्यंत पूर्ण जर रेषा दिसत असेल, असं कपाळ गोळा केल्याच्या नंतर समजून घ्यायचं ही व्यक्ती शतक मारणारच. 100 आणि हा ध्वनी ज्या वेळेस ऐकू येतो, कंटिन्युटी असते त्याच्यामध्ये. ज्या दिवशी तो आवाज ऐकू येणं बंद होईल
ज्ञानोबराय सांगतात, न ऐकता जाणावे. 9 दिवस जर ऐकू येत नसेल किंवा बंद झाला, समजून चालायचं तिथून पुढे 9 दिवसात आपला कार्यक्रम स्वाहा. याच्याही पुढे जाऊन सांगितलं जातं, आपले असणारे डोळे घट्ट बंद करायचे. घट्ट बंद केल्याच्या नंतर हात त्याच्यावरती ठेवायचे आणि एकदम घट्ट बंद करून घेतल्याच्या नंतर पूर्णतः काळोख आपल्याला दिसतो. आणि त्या काळोखामध्ये असे गोलाकार लाल कलरचे चक्र आपल्याला दिसतात. ज्या दिवशी ही कृती केल्याच्या नंतर ते गोलाकार लालसर चक्र आपल्याला दिसणार नाही, समजून चालायचं तिथून पुढे 7 दिवसात आपला मृत्यू निश्चित आहे. याच्याही पुढे जाऊन ज्ञानोबराय सांगतात, आपल्याच असणाऱ्या भवया आपल्या डोळ्यानं आपल्याला जर दिसत नसेल, आरशात नाही बरं, प्रत्यक्षात आपल्याच डोळ्यानं आपल्याच भवया ज्या दिवशी आपल्याला दिसणार नाही, समजून चालायचं आपला मृत्यू 5 दिवसामध्ये निश्चित आहे. हा लय सोपा पर्याय. बऱ्याच जणांनी लगेच ट्रायल घेतली, 5 दिवस चालू त्यात. हम भी बोले गजानन, हे तुम्ही बोलो गजानन, तुम्ही बोले गजानन, हम भी बोलो गजानन, हम भी बोले गजानन, हम सब मिलकर बोले श्री गजानना, गजानना गजानन, श्री गजानना, गजानना हो गजानना, गजानना बोले गजानना, विष्णु बोले गजानना, ब्रह्मा बोले गजानना, विष्णु बोले गजानना, ब्रह्मा भी गजानना, विष्णु भी गजानना, ब्रह्मा भी गजानना, विष्णु भी गजानना, शिव जी के डमरू से आवाज आई, गजानना गजानना, श्री गणराया, गजानना हो गजानना, गजानना हो गजानना हो गजानना, गजानना हो गजानना.
जय जय एक दोन तीन चार गणरायाचा जय जयकार जे छगननाना असतील, त्याचप्रमाणे या ठिकाणी आपले हे जे बालकलाकार आहेत आमचे अजय महाराज माळी यांचे असणारे वडील संतोषदादा माळी त्यांचंही आगमन झालेलं आहे. आमच्या असणाऱ्या शिंगणापूर भजनी मंडळासाठी सुद्धा सर्वांनी एकदा जोरदार टाळी वाजवा. त्याचप्रमाणे आमच्या गावाहून आलेले आमचे दाजी आणि आमच्या घरचेही काही मंडळी आलेत. विशेषत्वाने ज्यांच्या कृपेनं, ज्यांच्या आशीर्वादानं, ज्यांच्या कष्टामधून मी घडलो आणि इथं समोर बसलेलो आहे असे माझे असणारे माता पिता दोघंही आज या कथेसाठी उपस्थित आहे. विशेष म्हणजे दोघांचा सोबत योग अजून कधी आला नाही. कधी आई असायच्या तर वडील नाही, कधी वडील असायचे तर आई नाही. परंतु काल आमच्या असणाऱ्या सोनारदादांनी सांगितलं आईंना त्यांना बोलून घ्या म्हटलं ठीक आहे. मग आज त्या ठिकाणी त्यांचंही आगमन झालं. त्यांच्यासोबत आमचे बळीराम थेटे त्यांचंही आगमन, आमचे ज्ञानेश्वर गुळवे पाटील त्यांचंही आगमन. म्हणून याही आमच्या करंजीकर मंडळींसाठी सुद्धा सर्वांनी एकदा जोरदार टाळी वाजवा. त्याचप्रमाणे आपल्याच परिसरातील असणारे सर्व जे आमच्या गावात राहायचे दाभाडे गुरुजी, ज्यांना मी सोनार गुरुजी म्हणून प्रेमानं बोलतो, ते आणि त्यांच्याही सोबत असणारे इतर भजनी मंडळी आहेत. आनंदजी महाराज की जय. त्याचप्रमाणे त्यांचे असणारे भरत महाराज, त्यांचंही आगमन या ठिकाणी झालं. साताळीवरून ते आले, त्यांच्याकरताही एकदा जोरदार टाळी वाजवा. त्यांची उपस्थिती सुंदर तबला वादक आहे, ढोलक वादक आहेत, म्हणून त्यांचेही आभार. आणि आमचे गुणीजन महाराज मंडळी सगळे तर आपल्याला ज्ञात आहेच. आणि यांच्याच असणाऱ्या साथीमुळं ही असणारी कथा एवढी गोड होते. म्हणून यांच्या सर्वांच्या करता टाळी जरा जोरदार वाजवा ना. तुम्हाला आवडत नाही का यांचं म्युझिक? सर्वांचेच आभार. सर्वांच्या असणाऱ्या सहकार्यानं हा असणारा कार्यक्रम म्हणजे आपण इवली स्वरूप लाविले द्वारी त्याचा विलू गेला बघा ना शेवटापर्यंत गगनावरी. म्हणून भगवान गणेशांची असणारी कथा सुंदर अशा प्रकारे शिव पार्वती विवाह त्या ठिकाणी झाला. कालांतरानं कार्तिकेयजींचा जन्म झाला. पार्वती मातेला स्वतःच्या उदराच्या माध्यमातून पुत्र पार्वती या ठिकाणी होऊ शकत नव्हती, शाप होता. म्हणून कार्तिकेयजींचा असणारा जन्म तो कथाभाग आपण त्या ठिकाणी बघितला. आता भगवान गणेशांची असणारी कथा पुराणाच्या अंतर्गत थोडीशी वेगळी कथा आहे, पण जी प्रचलित आणि आपण सगळ्यांनी श्रवण केलेली आहे, आपण त्याच कथेच्या अनुषंगाने जाऊया. आणि विशेषत्वानं आज गणपती बाप्पाचा जन्म सोहळा म्हणून आपल्या समोर या ठिकाणी पंचरत्न केक शॉप जे आहेत ना, यांच्या वतीनं आपल्या सगळ्यांच्या करता म्हणजे मी तरी माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच एवढा केक बघतो. 21 किलोचा केक त्यांनी बनवलेला आहे सर्वांना प्रसादासाठी. जोरदार टाळी त्यांच्याकरता होते. म्हणून त्यांचीही कमिटीच्या वतीने या ठिकाणी हार्दिक आभार. भगवान शिवजी आणि पार्वती त्या ठिकाणी आपल्या असणाऱ्या कैलास पर्वतावरती राहायचे. नंतर विश्वकर्माजींच्या माध्यमातून सुंदर असं भुवन त्यांना तयार करून भेटलं. त्या भुवनामध्ये त्या ठिकाणी विहार करत होते. आणि विहार करत असताना देवता लोकांना काळजी वाटली. भगवान गजानन, मी सुरुवातीला तुम्हाला सांगून गेलो बरं का, थोडंसं फक्त ही कथा लक्षात यावी म्हणून थोडंसं पाठीमागे जातो. कारण नवीन जे आलेले मंडळी आहेत, श्रवणाच्या माध्यमातून थोडीशी जरी विसंगती झाली तर आपल्या लक्षात येत नाही. सगळ्यात पहिली गोष्ट, संपूर्ण सृष्टीचं असणारं चालकत्व पालकत्व घेणारी एक देवता म्हणजे ब्रह्म. हे असणारं ब्रह्म वेगवेगळ्या रूपानं आकाराला येतं आणि वेगवेगळ्या अंश रूपानं जन्म घेतं. हेच असणारं ब्रह्म एका कल्पामध्ये भगवान विष्णू रूपानं संपूर्ण सृष्टीचं कार्य करतं.
हेच ब्रह्म एका कल्पामध्ये शिवरूपानं सगळ्या सृष्टीचं पालकत्व स्वीकारतं. हेच ब्रह्म पुढं माया रूपानं आदिमाया जगदंबा तिच्या रूपानं अवताराला येऊन पूर्ण सृष्टीचं पालकत्व एका कल्पामध्ये स्वीकारतं. आणि हेच ब्रह्म वेगवेगळं अवतार कार्य संपादन करून संपूर्ण सृष्टीचं कार्य संपादन करतं. आणि याच ब्रह्मानं अर्थात हे ब्रह्म म्हणजेच गजानन, हेच ब्रह्म गजानन, या गजाननानं सुद्धा आपल्या असणाऱ्या संकल्पाच्या माध्यमातून ब्रह्मा विष्णू महेश यांची उत्पत्ती करून सृष्टीचं असणारं कार्य सुरू केलं. सुरुवातीला मी जो प्रश्न मांडला होता, शिव आणि पार्वती यांचा विवाह झाला, मग विवाहाच्या उपरांत गणेशजींचा जर जन्म असेल तर मग यांच्या लग्नात कोणत्या गणपतीचं पूजन केलं? गणपती बाप्पा हे शिवजींच्या अगोदरचे आहेत, पार्वती मातेच्या अगोदरचे आहेत. मूळ जे ब्रह्म आहे ते ब्रह्म म्हणजे श्री गजानन आहे. म्हणून यांच्या सुद्धा लग्नात त्या ठिकाणी गणेशांचीच पूजा झाली. आणि मग पार्वती मातेनं पुढे चालून भगवान गजाननाची आराधना केली. भगवान शिवांचं ऐकून भगवान गजाननांचा एक अक्षरी मंत्र घेतला आणि तो मंत्र घेऊन साधना करून तप करून भगवान गजाननाला प्रसन्न करून घेतलं. आणि प्रसन्न झाल्याच्या नंतर भगवान गजाननाने सांगितलं वरमृही. त्यावेळेस पार्वती माता म्हटल्या तुम्ही माझ्या उदरी माझ्या घरी त्या ठिकाणी जन्म घ्या. भगवान गणेश म्हटले ठीक आहे तथास्तु. आणि मग आता कथेला मोड आहे. एक वेळेस पार्वती मातेला स्नानाचा वगैरे असणारा तो प्रसंग, त्या प्रसंगामध्ये आता काही लोक इथे शंका घेतात पार्वती मातेचा एवढा मळ होता का ज्याचा फार गणपती बाप्पा होईल? कल्पनेतली सृष्टी आहे. अर्थात तसं जर बघितलं तर तो मळाचा गणपती नव्हता, मैला ज्याला म्हटलं जातं, मैला त्याला आपल्या भाषेत मळ असं म्हटलं गेलं. मग ते दंतकथेच्या माध्यमातून जोडलं गेलं, अंगाचा मळ काढला. आता देव एवढे हे का आपल्या मळापासून देवाची उत्पत्ती होईल? नाही. मैला म्हणजे गणपती बाप्पाची खरी पूजा आपली जी भाद्रपद महिन्यातली जी चतुर्थी येते, शुद्ध चतुर्दशी, तिथून गणपती बाप्पाचा उत्सव चालू होता. हरतालिका तृतीया, तृतीयानंतर दुसऱ्या दिवशी चतुर्थी, त्या चतुर्थीपासून ते चतुर्दशीपर्यंत ते 10 दिवस. जर एखादी तिथी घटली तर 9 दिवस होतात, तिथी जर वाढली तर 10चे 11 दिवस होतात. पण चतुर्थीपासून ते चतुर्दशीपर्यंत भगवान गणराजाची त्या ठिकाणी मृत्तिकेपासून, मातीपासून, मैल्यापासून मूर्ती बनवून तिची पूजा केली जाते. त्या 10 दिवस तो उत्सव साजरा करून ती पूजा करून भगवान गणेशांची कृपा त्या ठिकाणी भक्त प्राप्त करून घेतात. आणि ही पूजा आता आपण हा असणारा उत्सव लोकमान्य टिळक वगैरे यांनी सुरू केला. आणि मग गणपती उत्सव चालू झाला, नवरात्रोत्सव चालू झाला, शिवजयंती उत्सव चालू झाले. आपण म्हणतो हे फक्त उत्सव, समाजानं एकत्र येऊन उत्सव करणं हे त्यांनी चालू केलं. पण ही चतुर्थीपासून ते चतुर्दशीपर्यंतची ही असणारी पूजा पुराणापासून आहे, पूर्वीच्या काळापासून आहे. पार्वती मातेनं ही असणारी साधना केली. मैला अर्थात माती, त्यापासून तो असणारा गणपती बनवला. त्या ठिकाणी गणपतीची आराधना केली आणि गणपतीची आराधना करून साक्षात गणपती बाप्पा त्या असणाऱ्या मूर्तीच्या रूपातून प्रकट झाले. सुंदर अशा रूपाने त्या ठिकाणी गणपती बाप्पांचा त्या ठिकाणी जन्म झाला. बोलिये गजानन जी महाराज की जय. छोट्याशा बालकाच्या रूपात भगवान गजानन जन्माला आले. हळूहळू भगवान गजाननांनी मोठं होत असताना अनेक प्रकारच्या लीला केल्या. अनेक बाल्या अवस्थेत भगवान गजानन आले. मग पार्वती मातेचा असणारा स्नानाचा प्रसंग, स्नानाला पार्वती माता गेल्या, आतमध्ये कोणाला येऊ देऊ नको असं त्या ठिकाणी भगवान गजाननांना सांगितलं. द्वारपाल म्हणून भगवान गजानन त्या ठिकाणी थांबले. भगवान शिवशंकरांचे गण आले, आतमध्ये जाऊ दिलं नाही. स्वतः भगवान शिवजीही आले, त्यांनाही आतमध्ये जाऊ दिलं नाही. आणि मग भगवान शिवजी आणि गणराज यांचं असणारं युद्ध झालं. आणि त्या असणाऱ्या युद्धामध्ये भगवान शिवजींकडून त्या ठिकाणी त्रिशूळ लागून भगवान गणेश त्या ठिकाणी गतप्राण झाले. अशा पद्धतीचा हा असणारा कथाभाग आणि त्याची असणारे झाकी सदृश्य आपण त्या ठिकाणी दर्शन या ठिकाणी घेणार आहोत. म्हणून भगवान शिवजींचं या ठिकाणी आगमन होईल. सुंदर अशा भजनाच्या माध्यमातून शिवजींचं आगमन होईल. गजाननजी पण येतील आणि पार्वती माता देखील. देखावा सदृश्य आपण या ठिकाणी बघणार आहोत. भगवान शिवजी त्या ठिकाणी पार्वती मातेनं द्वारपाल भगवान गणेशांना ठेवलेलं आहे. त्या ठिकाणी भगवान शिवजी निघाले. भगवान शिवजींचं त्या ठिकाणी प्रस्थान झालं. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय.
नागेन्द्रहराय त्रिलोचनाय भस्माङ्गरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगम्बराय तस्मै नकाराय नमः शिवाय।
एका असणाऱ्या हत्तीचं असणारं मस्तक कापून आणतात आणि ते असणारं मस्तक भगवान गजाननाला बसवलं जातं आणि ते असणारं मस्तक आणून भगवान महादेवांकडे दिलं जातं आणि भगवान महादेव त्या हत्तीचं असणारं मस्तक त्या असणाऱ्या गजाननाला त्या ठिकाणी बसवतात. संजीवनी मंत्राचा त्या ठिकाणी जाप करतात आणि त्या माध्यमातून पुन्हा मृत झालेले भगवान श्री गणेश हत्तीचं मस्तक प्राप्त होऊन त्यांना त्या ठिकाणी जीवदान प्राप्त होतं. बोलिये गजानन भगवान की जय, शिवेश्वर भगवान की जय, गजानन भगवान की जय, शिवेश्वर भगवान की जय. गणपती बाप्पा मंगलमूर्ती गजानन उठून त्या ठिकाणी आपल्या मातेजवळ जातात आणि मातेच्या मांडीवरती बसतात. मातेलाही खूप आनंद होतो, सगळ्या देवांनाही त्या ठिकाणी भरपूर असा आनंद होतो. सगळे देवी देवता ऋषी मुनी गजाननाचं त्या ठिकाणी स्वागत करतात, स्तुती करतात आणि सुंदर अशा प्रकारे भगवान गजानन आनंद रूपानं पार्वती माता आणि भगवान शंकर यांच्यासोबत त्या ठिकाणी राहू लागतात. अशा पद्धतीनं भगवान गणेशांचा अगोदर मृत्तिकेच्या माध्यमातून जन्म आणि तदनंतर हत्तीचं मस्तक लागून गजाचं असणारं मस्तक लागलं गेलं म्हणून गजानन हे नाव त्या ठिकाणी गणपतीरायाला पडलं. आणि सगळ्या देवतांनी ज्यावेळेस विनवणी केली त्यावेळेस पार्वती माता म्हटले आता याला जीवदान जर दिलं, जीवदान दिल्याच्या नंतर संपूर्ण जय श्री गजानन लंबोदर देवा, माता जाती पार्वती पिता महादेवा. जय गणेश जय गणेश जय गणेश देवा, माता जाती पार्वती पिता महादेवा. फूल चढ़े और चढ़े मेवा, भोग लगी संगत सेवा. जय श्री गजानन लंबोदर देवा, माता जाकी पार्वती पिता महादेवा. गणेश जय गणेश जय गणेश देवा, माता जाकी पार्वती पिता महादेवा. देख कौटिल को पाया, पांजन को पुत्र देख निर्मल को पाया. जय श्री गजानन लंबोदर देवा, माता जाकी पार्वती पिता महादेवा. गणेश जय गणेश जय गणेश देवा, माता जाकी पार्वती पिता महादेवा. भक्तन पर आस करे देवा. जय श्री गजानन लंबोदर देवा, माता जाकी पार्वती पिता महादेवा.